शिवराय, जय लहूजी। मी विष्णुदादा भोसले, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड, आठवले। आज या ठिकाणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सासवड या ठिकाणी असलेल्या वीर यलोजी गोटे त्यांची जी विटंबना होत आहे ती विटंबना थांबवण्याकरता पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे युवकाचे अध्यक्ष मनोज भिसे, त्याचप्रमाणे पंढरनाथ आढावगे सर, नामदेवराव नेटके या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीनं आज सासवड नगरपालिकेसमोर या ठिकाणी साखळी उपोषणाचा कार्यक्रम या ठिकाणी पुरोगामी परिषदेच्या वतीने आयोजित केलेला आहे। मी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या आणि रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे। खरं तर पहिल्यांदा या ठिकाणी या आंदोलनाला लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी मी पाठिंबा देत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी 18 पगड जातीला त्या ठिकाणी एकत्रित केलं आणि त्या ठिकाणी स्वराज्याची लढाई त्यांनी लढून स्वराज्याची स्थापना केली। या स्वराज्याच्या लढ्यामध्ये त्या ठिकाणी मातंग असेल, चर्मकार असेल, महार असेल, त्या ठिकाणी साळे असेल, माळे असेल, शिंदे असेल, या सर्वच लोकांनी त्या ठिकाणी योगदान दिलं आणि या योगदानातून खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली। या स्वराज्याच्या निर्मितीच्या काळामध्ये या सर्व लढ्यामध्ये या ठिकाणी यलोजी गोटे यांचा सहभाग हा फार मोठा होता। यलोजी गोटे हे मुळशी तालुक्यातील आहे आणि यलोजी गोट्यांची समाधी खऱ्या अर्थानं सासवडसारख्या ठिकाणी आहे, याचा पुरंदरकरांना सार्थ अभिमान। याचं कारण की पुरंदर ही शूराची, वीराची आणि शाहिराची आणि साहित्यिकांची भूमी आहे। अशा या भूमीमध्ये यलोजी गोटे यांची समाधी आहे, याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे। खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या काळामध्ये ज्या यलोजी गोट्यांनी त्या ठिकाणी आपलं योगदान दिलं, त्या यलोजी गोट्यांची समाधी सासवडमध्ये आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांची विटंबना होत आहे। ज्या ठिकाणी ही समाधी आहे त्या समाधीचं सासवड नगरपालिकेने उच्चाटन करावं। त्या ठिकाणी जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण त्या ठिकाणी काढावं अशी मागणी या ठिकाणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि ती मागणी योग्य आहे। हे जे आंदोलन आहे ते आंदोलन कुठल्या जातीच्या विरोधात नाही, कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही, पण छत्रपती शिवरायांच्या काळात ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं प्राण अर्पिले अशा एका योद्ध्याची त्या ठिकाणी समाधी आहे आणि त्याचा आदर करणं, त्या समाधीची विटंबना न होणं याच्याकरता प्रयत्न करणं ही पुरंदर तालुक्यातील तमाम जनतेची त्या ठिकाणी जबाबदारी आहे। खरं तर ही स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये वीरांचा जर अशा प्रकारे अवमान होत असेल, त्यांच्या समाधीची विटंबना होत असेल तर ही खेदाची बाब आहे
मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना नम्र विनंती करतो, नम्र आव्हान करतो की आपण या ज्या मागणीचा पाठपुरावा करून मागणीचा विचार करून त्या ठिकाणी सासवड नगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी ठोस अशी भूमिका घेऊन वीर येलोजी गोटे यांची समाधी त्या ठिकाणी भव्य स्वरूपात उभारण्याचा प्रयत्न करावा अशी त्या ठिकाणी कळकळीची विनंती करतो. अन्यथा या ठिकाणी पुन्हा उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आज पुरोगामी संघर्ष परिषद हे आंदोलन करत आहे. पण भविष्य काळामध्ये या ठिकाणी या तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना एकत्रित येऊन मोठं आंदोलन उभारलं जाईल आणि त्याला सासवड नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील. त्यामुळं अधिक न बोलता मी या ठिकाणी पुन्हा एकदा सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांना विनंती करतो की आपण आपल्याला जे निवेदन दिले त्या निवेदनाप्रमाणे उचित अशी कारवाई करावी अशी विनंती करून मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.